प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे. प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस. आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. शेतीचा वाढता खर्च, निसर्गाची अनिश्चितता आणि घटते उत्पन्न यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असताना वाळवा तालुक्यातील बहे तालुका वाळवा येथील प्रयोगशील शेतकरी भगवानराव यादव यांनी गेल्या 10 ते 12 वर्षापासून राबवलेल्या शून्य मशागत म्हणजेच विना मशागत शेती प्रयोगाने अनेकांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय. नांगरणी, खुरटणी, रोटर यासारख्या पारंपरिक मशागत पूर्णपणे टाळून त्यांनी शेतीत उत्पादन खर्चात मोठी बचत साधली असून त्याचबरोबर चांगले उत्पादनही घेतलंय. यादव यांनी कृषीतज्ञ प्रतापराव चिपळूणकर कोल्हापूर तसेच माजी ऊस विकास अधिकारी SN पाटील ओझरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव प्रयोग यशस्वी केलाय. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील तसेच राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झालं असून अनेक प्रयोगशील शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन माहिती घेत आहेत. गेल्या काही दशकात नदीकाठच्या सुपीक भागातील जमिनीचा अतिपाणी वापर, रासायनिक खतांचा वाढता वापर आणि सततच्या मशागतीमुळे जमिनीचा कस कमी होत चाललाय. त्यातच यांत्रिकी शेतीमुळे मशागतीचा खर्च प्रचंड वाढलाय. ट्रॅक्टर, रोटर, अवजारे, इंधन आणि मजुरी यांच्या वाढत्या खर्चामुळे सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर शेतीत जाते. अशा परिस्थितीत उत्पादन खर्च कमी करून टिकाऊ शेती करण्यासाठी शून्य मशागत पद्धत काळाची गरज ठरत असल्याचं मत कृषीतज्ञ व्यक्त करत आहेत. भगवानराव यादव यांच्यासह बहे येथील अधिकराव आंबी यांनीही या पद्धतीचा अवलंब करत खर्चात मोठी बचत साधली आहे. विशेष म्हणजे मशागतीवरील खर्च कमी होऊनही उत्पादनात घट न होता उलट चांगले उत्पन्न मिळत असल्याने हा प्रयोग चर्चेचा विषय ठरलाय. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिक ज्ञानाचा समतोल वापर केल्यास शेती फायदेशीर होऊ शकते, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले. सध्या राज्यभरातील अनेक शेतकरी बहे येथे भेट देत असून या शून्य मशागत पद्धतीची माहिती घेत आहेत. वाढत्या उत्पादन खर्चाच्या काळात हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. मी भगवानराव यादव, मुक्काम पोस्ट बहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी गेले 17 ते 18 वर्ष झाले शून्य मशागत पद्धतीने संवर्धित शेती ह्या पद्धतीनं ऊस पीक म्हणजे सगळ्या पिकाची मी शेती करत आहोत. माझा नांगरटीचा, रोटर, खुरटणं, सरी सोडणे खर्च माझा वाचतोय. एकरी मला 20,000 रुपये त्याची बचत होती आणि जमीन माझी सुपीक झाली. त्या जमिनीत जीवाणू वाढले, सेंद्रिय कर्ब वाढला, लागवडीचा खर्च निम्म्यापर्यंत आला. शेतकऱ्यांनी त्या शून्य मशागत तंत्रानं किंवा संवर्धित शेती ह्या पद्धतीने शेतीकडे वळावं. आमच्या भागात आता ह्या पद्धतीने बरीच लोक शेती करतात. सगळा जमिनीमध्ये मुजवायचा, फळ आपण पेटवत नाही, पाल्याचं नियोजन करतो. 7.5 एकर शेती मी ह्या पद्धतीनं आम्ही दोघेही भाऊ त्या पद्धतीने करतो. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.